नमस्कार मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 38 साईजच्या बाहीची कटिंग। 38 साईज छातीच्या बाहीची कटिंग। आपल्याला बाही उंची घ्यायची आहे 3.5 इंच। आपण 4.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत। याची आपल्याला लांबी घ्यायची आहे 10 इंच। 38 छातीच्या ब्लाऊजसाठी 10 इंच घ्यायचे आहे। कुठल्याही ब्लाऊजच्या छातीच्या मापापेक्षा अर्धा इंच कधीही बाही कटिंगसाठी एक्स्ट्रा वापरायचा आहे। 9.5 ची छाती आहे आपली, तर आपण घेणार आहोत 10 इंच। या साईडला आपल्याला इथे 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे फिटिंग शिलाईच्या साईडला, आणि वरच्या साईडला मार्किंग घेणार आहोत आपण 2.5 इंचावरती। घेणार आहोत 2.5 इंच। या साईडने तुम्हाला घ्यायचं आहे 2 इंचावरती सरळ लाईन घ्यायची आहे। या साईडने आपण 2 इंच फिटिंगसाठी शिलाई मार्जिन सोडणार आहोत। या साईडनेही आपल्याला सरळ अशी 2 इंच घ्यायची आहे आणि हलक्या हाताने असं त्याला मिळवत असा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि ही घ्यायची आहे आपल्याला फ्रंट साईड। आपण या स्लीवची बनवणार आहोत नवीन ट्रेंडिंग डिझाइन आलेली आहे रफल स्लीव्स। रफल स्लीवची डिझाइन दाखवणार आहे। पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही व्हिडिओ दाखवणार आहे। प्लीज मैत्रिणींनो, मनापासून शिकवते, व्हिडिओ बघा, लाईक करा, एखादी कमेंट टाका, मलाही समजेल तुम्हाला समजते की नाही समजते। एकदम सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते। हे पहा, अशा पद्धतीने आपली स्लीव्स कटिंग झालेली आहे। आता मी तुम्हाला पुढची ब्लाऊजच्या अस्तरची कटिंग झालेली आहे। आता तुम्हाला ब्लाऊज पीसवरती रफल स्लीव्स कट करून दाखवते। हे पहा मैत्रिणींनो, आपण रफल स्लीव्स डिझाइन तयार करणार आहोत। या साडीमध्ये या साईडला लेस लावलेली असते, ती आपण तशीच ठेवणार आहोत। या साईडने घेणार आहोत आपण 14 इंच आणि याला करायचं आपल्याला फोल्ड। या साईडने झाली 7 इंचावरती रुंदी, अशी आपण घेणार आहोत 13 इंच आणि 13 इंचाच्या इथे वरती घेणार आहोत आपण 4 इंचावरती। 4 इंच अशी सरळ घ्यायची आहे। इथे आपण हा कपडा जो आहे हा असा डबल फोल्ड केलेला आहे। या साईडने घेतलेला आहे आपण 14 इंच। 14 इंच घेऊन त्याला डबल फोल्ड केला। हे अंतर झालं 7 इंचाचा आणि हे अंतर घ्यायचं आहे 4 इंच। हा मधला जो स्पेस आहे हा घ्यायचा आहे 13 इंचाचा। आणि याच पद्धतीने इथून असं हळूहळू असं डॉट करत ह्या स्लीव्सला मिळवायचं आहे। आणि या इथे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। एकदम इझी स्लीव्स आहे ही, सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। शिवायलाही खूप सोपी आहे आणि कटिंगलाही एकदम सोपी आहे। व्यवस्थित लक्ष देऊन बघा, करून पहा, 1-2 वेळा ट्राय करा। या पद्धतीने ही स्लीव्स वेगळी होणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने ही तयार झालेली आहे कटिंग। हे पहा, अशा पद्धतीने हिची कटिंग झालेली आहे। पहा, या साईडने याला लेस लावायची गरज नाही आहे, ऑलरेडी आहे हीच लेस आपण वापरणार आहोत। हीच फक्त या साईडने असे टक्स घेणार आहोत। या पद्धतीने हा पूर्ण स्टिच झाला तर मी तुम्हाला तो ब्लाऊजचा फोटो शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकते, किंवा जर तुम्ही कमेंट केली तुम्हाला शिकायचं असेल माझ्या पद्धतीने तसंही कमेंट करून सांगा, मी तुम्हाला ह्याचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ अपलोड करते। थँक्यू। हे पहा, अशा पद्धतीने आपण स्लीव्सची वरची डिझाइन आहे ती तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला हे पहा, इथून 1.5 इंच अंतरावरती आणि ह्याच्या पुढे इथे 3 इंच असं दोन्ही साईडनी करून घ्यायचं आहे मार्किंग। या साईडने 1.5 इंच, या साईडने 3 इंच, इथून 1.5 इंचावरती आणि इथेही 3 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे।
हे पहा 3 इंचाच्या अंतरावरती आल्यानंतर इथे जे 1.5 इंच अंतर आहे ते आपल्याला ह्याचा सेंटर आणि हे असे प्लेट्स घेऊन अशा पद्धतीने इथपर्यंत कवर करून घ्यायचं आहे, असं सेंटरला येईपर्यंत. याच पद्धतीने आपल्याला या सेंटरला इथे ठेवून या साईडला असेच प्लेट्स घेऊन कवर करायचं आहे हा राहिलेला कपडा. अशाच पद्धतीने हे पहा आता ह्या डॉटपर्यंत हा कपडा येईल एवढी शिलाई मारून घे. अशा पद्धतीने ही पहा आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे. आता मी पूर्ण ब्लाऊज स्टिच केल्यानंतरच तुम्हाला फायनल लुक दाखवते. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला कालचा 38 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेला आहे विथ पोटली, आणि त्याला आपण इकडे बोपण लावलेला आहे. आणि ह्याचे स्लीव्ज मी त्याची शॉर्टमध्ये तुम्हाला आता छोटी छोट्या पद्धतीनेच कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे. पूर्ण व्हिडिओ पहा आणि स्लीव्ज कशी पहा. हा पहा स्लीव्जचा फायनल लुक.